अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दासदिगम स्वामींनी मला ते पुस्तक दिलं. त्यामध्ये स्वामींच्या सगळ्या कथा आहेत ज्यावर स्वामींनी वेगवेगळ्या रोगांवर कसा आशीर्वाद दिला. कोणाचा पाय कापायला लागणार होता तर स्वामींनी कसा तो पाय वाचवला. कोणाला क्षयरोग झाला होता तो क्षयरोग कसा वाचला. अशा त्या 6 कथा असतात. त्या आम्ही 6 वाचतो. त्याला आम्ही पाठ म्हणजे एक पाठाचं स्वरूप आलं त्याला की ते वाचून आपल्याला एक शक्ती मिळते. हिलिंग पॉवर आल्यानंतर स्वामी आल्यानंतर स्वामींनी मला व्याधी निवारण कन्सेप्ट कोणाकडून दिली? दासदिगंबर स्वामींकडनं. आणि 21ला हा स्वामींचा साक्षात्कार व्हावा. स्वामींनी मला पर्पज द्यावं. पर्पज, फाइंडिंग द पर्पज. शिवशक्ती हे एक माझी सुप्त इच्छा, सबकॉन्शियस लेवलची इच्छा होती की शिवशक्तीपर्यंत पोचायचं आहे. स्वामींचं म्हणणं काय आहे? शिवशक्तीपर्यंत बाळा तेव्हाच जाशील जेव्हा हे कार्य तुझ्या हातून घडेल. आपोआप लोकांना जे काही करशील, जे काही तुझ्या हातून होणार आहे, हीच साधना आहे, हीच त्यापर्यंत पोचवायची आहे. ते म्हणतात की ते जे गुरुजी होते, खरे शास्त्री गुरुजी, त्यांनी स्वतःचं मरण वगैरे लिहून ठेवलं होतं की मी कसं मरणार, काय मरणार, एवढे ते प्रयोग होते. तर ते मला म्हणाले हे तर तुझं म्हणजे आई वडील झाले, बायोलॉजिकल पॅरेंट्स, पण तुला माहिती का तू शिवाची बाळ आहेस. अलगद कुणीतरी मला उचललंय. आणि मी जेव्हा माझे डोळे उघडले किंवा ज्या वेळेला मी त्या स्थितीतून बाहेर आले तेव्हा मी शिवलिंगाला घट्ट मिठी मारलेली होती आणि मी त्या अवस्थेत तिथे होते. हा पहिला माझा प्रत्यक्षदर्शी जो एक आध्यात्मिक आणि एक अनुभव आहे शिवशक्तीचा, तो तिथे आला. स्वामींच्या मार्गात येणं आणि मठ संकल्पना, मठाची स्थापना करणं हा जेव्हा एक जबाबदारी माझ्यावर जेव्हा स्वामींनी सोडली त्यावेळेला, जसं मी मगाशी जैन सर वगैरे, रणधीर आहे, हे सगळे जण जोडले गेले माझ्याशी, तर ह्यांचं सगळ्यांचं म्हणणं झालं की आपल्याला संकल्प हा केलाय तर आपण जाऊया. म्हणून मग मी या स्वामींकडे अक्कलकोटला गेलो. 2 मुलं दगावली माझी स्वतःची. त्यानंतर माझ्या मिस्टरांना अर्धांगवायूचा झटका आला. घरामध्ये वडिलांना कॅन्सरचं शेवटच्या क्षणाला त्यांना मदत पोचवता राहिली. अशा असंख्य संकटांना करत असताना फक्त ती शिवजींची घट्ट छातीला धरलेली मूर्ती आहे, तिथं पोचण्याची जी धडपड आहे, तिने मला स्वामींकडं घेऊन गेले. आणि मग तिथं गेल्यावर स्वामी महाराजांच्याकडनं हे कळलं माझेच तेच गुरु आहेत जे मी आर्ट ऑफ लिव्हिंगला शोधत होते, कटकला जाऊन पालू महाराजांचा इथं शोधत होते. सगळे गुरूंना भेटून झाल्यानंतर मला कळलं मी ह्युमन बॉडीमधला गुरु